आजच्या या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व शेंडा पार्क कॅम्पसमधील सेवा सुविधा लोकार्पण सोहळा आज जो झालेला आहे त्यासाठी प्रामुख्याने ज्यांनी काम केलं आहे आणि स्वतः उपस्थित आहेत ते आपले महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब, तसेच उपस्थित असलेले डॉक्टर अजय चंदनवाले, डॉक्टर बाफना आणि इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर डॉक्टर मंडळी आणि माझ्या पुढे बसलेले सर्व डॉक्टर मंडळी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज मला विशेष म्हणजे माझ्या मातोश्री तर या त्यांच्या गेल्या काही वर्षापूर्वी जेव्हा दिग्विजय खानविलकर त्यांच्याकडे हे खातं होतं तेव्हाही अधूनमधून तिथं मी गेलेलो आहे आणि आता हे महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आणि आपले मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे हे काम शासनाने सोपवलंय आणि बघता बघता निश्चित एवढं मी सांगू शकतोय की संपूर्ण कायापालट व्हायला सुरुवात जी झालेली आहे ते त्यांच्या प्रयत्नामुळेच. त्याचं कारण म्हणजे हसन मुश्रीफ साहेबांचं कार्य थोडं जवळनं कधी लांबनं असं मी सातत्याने गेले 25-20 वर्ष पाहत आलोय आणि त्यांची काम करण्याची रफ्तार आपण जर पाहिली तर कदाचित बाजीराव पेशव्यापेक्षा जास्त असेल. कुठं पोचायचं, कधी आपलं काम करून घ्यायचं, दुश्मनाला काही समजायचं नाही त्या काळात. तसंच त्याच पद्धतीने आपले हसन मुश्रीफ साहेब आपलं काम नेहमी करतायत. ही एक फार चांगली गोष्ट आहे आणि ती जनतेच्या दृष्टिकोनातून तर फार उपयुक्त ठरते आहे. त्यांच्या घरी जरी कोणी गेलं कागलला तरी मला त्याचा रिपोर्ट आहे की काम ते कसे करतात. सकाळपासून जे करतात ते रात्रीपर्यंत काही ना काही काम चालू असतंय. त्यांच्या एवढा कष्ट घेणारा मंत्री मी तरी पाहिला नाही. आणि आता कोल्हापूर हे जिथं आमच्या पंजोबांचा आईसाहेबांचा जिथं संबंध आलेला आहे अशा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या या इथल्या राजश्री शाहू महाराज कॉलेज आणखीन प्रमिलाराजे रुग्णालयाच्या या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण जर हे बघितलं आणि प्रत्यक्षात जरी बघितलं तरी आपल्याला लक्षात येईल किती फरक झाला आहे. आता आत आलो तर कारण मी इथं या एरियामध्ये गेले 5-7 वर्ष दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने इथं मुलांच्या बरोबर बोलायला त्यांचे शब्द काही काळ घालवण्यासाठी दरवर्षी येत गेलोय. म्हणून बरेचसे जिथं आपले विद्यार्थी जे आहेत त्यांनी मला दरवर्षी इथं पाहिलंही असेल. बघितलंय का नाही? बरं. तर आणि 5-7 वर्षामध्ये इथं जो मोठा फरक घडवला गेला आपोआप झालेला नाही, तो प्रयत्नामुळेच झालेला आहे, यात काही प्रश्न नाही आहे. आणि गेल्या 2 वर्षात जेव्हापासून मुश्रीफ साहेबांकडे हे खातं आलंय तेव्हा तर मला वाटतं त्याला जो वेग लागलाय कामाचा तो आज तागायत चालूच आहे आणि भविष्यातही चालू राहील, यात काही प्रश्न नाही.
मुश्रीफ साहेबांनी दुसरं काही गोष्टी मला आज नव्याने कळाल्यात, ते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर 36 शासकीय कॉलेजेस असे निघालेले आहेत आणि सगळे कॉलेजेस याच पद्धतीने तिथं कार्य चालू राहणार आहे. फक्त इमारतींचं नाही, परंतु त्यात इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स, डॉक्टर्सची सेवा, अशा तऱ्हेने सगळ्या तऱ्हेने ही सेवा चांगली चालणार आहे. आणखीन त्याच्यामुळे महाराष्ट्र तर आपलं कोल्हापूर तर होईलच होईल एक मेडिकल हब, पण महाराष्ट्र पूर्ण भारतासाठी नव्हे तर संपूर्ण इतर भागातल्या जगातल्या लोकांसाठी सुद्धा हे हब म्हणून महाराष्ट्र होणार आहे, असंही आपल्याला लक्षात येऊ शकते. अशा तऱ्हेने जर वैद्यकीय सेवा चालू राहिली तर मला वाटतं इथं कोण रुग्णच राहणार नाही अशी परिस्थिती कदाचित येईल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हालचाल केली पाहिजे की खऱ्या अर्थाने रुग्ण कोणी राहूच नाही, या इकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. आणि पण भारत एवढा मोठा देश आहे, 150 कोटीच्या वर, निम्मे आत्ताच तिकडं प्रयागराजला जाऊन स्नान करून आले, परंतु कोल्हापूरला आले तर निश्चितच ते बरे होऊन जातील यात काही शंका नाही. त्या दृष्टिकोनातून आपला काय म्हटलं, नाशिकला होणार आहे, तिथे येतील कदाचित. पण हे जे येणार आहेत आपले रुग्ण जे येत आहेत ते बरे होण्यासाठी असल्या कामाची आवश्यकता अत्यंत जरुरीची आहे. तर अशा तऱ्हेने आपण काम मुद्दामून अभिनंदन करू इच्छितो. याच तऱ्हेने सर्व आपला हा समुदाय जो वैद्यकीय संबंधाचा समुदाय आहे आज, त्या सगळ्यांना माझ्या झाला म्हणूनच आज हे एवढं होऊ शकलं. आणि आपला सगळ्यांचा सपोर्ट हसन मुश्रीफ साहेबांना सातत्याने मिळाला. त्यांनी काम करून आपल्याकडनं घेतलं आणि आपण काम सर्वांनी चांगलं केलं, याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा या प्रसंगी मी अभिनंदन करून आणि आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केवळ 2